जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 40। अनेकांतवाद व सद्वाद। प्रथमदर्शन किंवा धर्माचा एक विशिष्ट मौलिक सिद्धांत असतो, ज्याच्या आधारावरच त्या धर्माची किंवा दर्शनाची वैचारिक परंपरा आधारलेली असते। जैन दर्शन व जैन धर्म देखील एक मौलिक वैचारिक परंपरा आहे। त्या दर्शनाचेही स्वतंत्र सिद्धांत, स्वतंत्र दृष्टी व मौलिक चिंतन आहे। अनेकांतवाद ही जैन दर्शनाची अनन्यसाधारण, स्वतंत्र व महत्त्वाची अशी विचार प्रणाली आहे। भारतीय दर्शनाला जैन दर्शनातील अनेकांतवाद ही एक मोठी देणगीच आहे। एकांत व अनेकांत या दोहोत हा फरक आहे की एकांतवाद वस्तू स्वरूपाचे एकाच दृष्टिकोनातून निरीक्षण करतो, तर अनेकांतवाद वस्तू स्वरूपाचे निरीक्षण अनेक दृष्टिकोनातून करतो। वस्तू एक रंगी नसून विभिन्न रंगांनी युक्त असते। त्यातील एकाच रंगाला विशेष मानणे म्हणजे एकांतवाद मिथ्या आहे। वस्तू स्वरूपाला जाणण्याची ही सत्य व परिपूर्ण दृष्टी नव्हे। एकांतवाद किंवा सद्वाद वस्तू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान समजून घेण्याची योग्य दृष्टी होय। जैन विचार प्रणालीप्रमाणे जैन साधनेचा प्राण देखील अनेकांतवाद आहे। सत्य हाच अनेकांतवादाचा मूलाधार आहे। प्रत्येक व्यक्तीला सत्याचा साक्षात्कार व्हावा असे वाटते, तथापि त्याच्या दृष्टिकोनातून अंतर राहते। भगवान बौद्ध व शंकराचार्य देखील सत्याचा शोध घेऊ पाहत होते, परंतु सत्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी एकांगी होती। भगवान महावीरांचा दृष्टिकोन या सर्वांपेक्षा वेगळा होता। त्यांनी सत्याकडे एका दृष्टिकोनातून अथवा एका अपेक्षेने न पाहता या अनेकांतमयी दृष्टिकोनातून पाहिलेले आहे। म्हणूनच भगवान महावीरांच्या सत्य प्रतिपादन शैलीचे नाव अनेकांतवाद असे पडले। अनेकांतवादात मूलतः दोन गोष्टी दिसतात, एक पूर्णता, दोन यथार्थता। जे तत्व पूर्ण आहे आणि पूर्ण असून देखील यथार्थ रूपाने परिलक्षित होते तेच सत्य होय। अल्पज्ञ व्यक्तीला कोणत्याही वस्तूचे पूर्णपणे व त्रिकालाबाधित यथार्थ ज्ञान होणे शक्य नाही। त्या वस्तूचे पूर्ण स्वरूप अथवा साक्षात्कार फक्त सर्वज्ञानालाच होतो, साधारण व्यक्तींना नव्हे। सर्वज्ञ पुरुष देखील आपल्या ज्ञानाने वस्तूचे पूर्णतः तसेच यथार्थ स्वरूप पाहू शकतो, परंतु स्वतः वाणीद्वारे प्रकट करू शकत नाही। म्हणूनच देश, काळ, परिस्थिती, शैली इत्यादींच्या विचित्रतेमुळे पूर्ण पुरुषांच्या कथनात देखील शाब्दिक भेद झालेला दिसून येतो। उदाहरणार्थ, भगवान महावीर एके ठिकाणी म्हणतात, एगे आया आत्मा एक आहे, आणि आपल्याच उपदेशातील दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, अनेगे आया आत्मा अनेक आहे। शाब्दिकदृष्ट्या या दोन्ही कथनात फरक दिसतो, परंतु सैद्धांतिक दृष्ट्या त्यात कसलाही विरोध नाही। केवळ शब्दभेद आहेत आणि दोन्हीही ध्येय सत्य आहेत। सत्यतेच्या दृष्टीने पाहू गेल्यास आत्म्याचे एकत्व आणि अनेकत्व ही दोन्हीही यथार्थ आहेत, परंतु दोन्हीमधील कोणत्याही एका कथनात पूर्णता नाही। शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने आत्मा एक समान प्रदेशांनी युक्त, तसेच अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य याच्या अस्तित्वाने पूर्ण आहे। द्रव्याच्या दृष्टीने आत्मद्रव्य एक आहे, परंतु प्रदेश अथवा पर्याय यांच्या दृष्टीने आत्मा एक नसून अनेक आहे। या दोन्ही दृष्टी यथार्थ असून देखील वेगवेगळ्या रूपाने अपूर्ण आहेत आणि म्हणूनच त्यांच्यात शाब्दिक भेद असल्याचे दिसून येते। जर सर्वज्ञ वस्तूंच्या पूर्ण स्वरूपाला प्रकट करू शकत नाही, तर सामान्य व्यक्ती यथार्थतेने युक्त असूनही वस्तूंच्या पूर्ण स्वरूपाला प्रकट करणे अशक्य होय। दोन सामान्य व्यक्तींनी वस्तूचे केलेले निरीक्षण व प्रकटीकरण यथार्थपणे केले तरी त्यात विभिन्नता असणे स्वाभाविक आहे। ही मतभिन्नता संघर्षाला कारणीभूत होते। हा संघर्ष टाळण्यासाठीच भगवान महावीरांनी विश्वाला अनेकांत दृष्टी दिली आहे। अनेकांत दृष्टी अपूर्ण अंशांना एकत्रित करून वस्तूच्या पूर्ण स्वरूपाचे प्रकटीकरण करण्याची एक कला आहे।
या दृष्टीमुळेच संपूर्ण सत्याचे ज्ञान होते. वस्तू मूलतः पूर्ण एक अखंड आहे, परंतु ती अनंत धर्मांनी युक्त आहे, जिला आगमिक भाषेत गुण व पर्याय असे म्हटले आहे. वस्तू द्रव्य पर्यायात्मक आहे, तिच्यात उत्पत्ती, विनाश व स्थिती आहेत. दर्शनकारांनी यालाच क्रमशः उत्पाद, व्यय व द्रव्य या शब्दांचा वापर केला आहे. तत्वार्थ सूत्रात वस्तूची व्याख्या उत्पाद, व्यय, द्रव्य युक्तन सत अशी केली आहे. जैन दर्शनानुसार वस्तू उत्पाद व व्यय यांनी युक्त मानली आहे, परंतु प्रत्यक्षात वस्तूचा व्यय अथवा उत्पाद होत नाही. जैन परंपरेनुसार स्वजातीचा परित्याग न करता पर्यायाला ग्रहण करणे याला उत्पाद व स्वजातीला न सोडता पर्यायांच्या पूर्वभावाचे विषम होणे याला व्यय म्हटले आहे. उदाहरणार्थ, मातीचा गोळा स्वजातीचा त्याग न करता घटात परिवर्तित होतो, हा त्यांचा उत्पाद आहे, व घटात परिवर्तित होऊन मातीच्या गोळ्याच्या आकृतीचा नाश होणे हा त्याचा व्यय होय. मातीचा गोळा व घट या दोन्ही अवस्थेत असणारी माती म्हणजे द्रव्यच होय. येथे मातीच्या उदाहरणाने वस्तूचे स्वरूप समजावले आहे. यावरून वस्तूमध्ये नित्यत्व, अनित्यत्व, एकत्व, अनेकत्व इत्यादी अनेक धर्म आहेत. तथापि आपण त्यांना एकच समजतो. पदार्थांच्या अनंत गुण पर्यायांपैकी एखाद्याच गुणधर्मासंबंधी ज्ञात्याचा जो अभिप्राय व्यक्त होतो त्याला नय म्हणतात, आणि नय पद्धतीनेच वस्तूतील विविध गुणांचे विवेचन संभवनीय होते. द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून वस्तूचे नित्य स्वरूप पाहून तिला नित्य म्हटले आहे, तर पर्यायार्थिक नयाच्या दृष्टीने वस्तूच्या पर्याय परिवर्तनाला पाहून अनित्य म्हणण्यात येते. दोन्हीही दृष्टिकोन यथार्थ असून त्यात सत्यांश आहे. एक नय वस्तूच्या स्वरूपाचे अवलोकन करतो, तथापि दुसऱ्या नयाला असत्य मानत नाही. यासच सम्यक नय म्हणतात, व या दृष्टीने वस्तूचे स्वरूप म्हणजेच सम्यक दर्शन होय. नयवाद एकांतवादी दर्शन आहे. वस्तूच्या स्वरूपाला एका दृष्टिकोनातून पाहून त्या स्वरूपाला सत्य व दुसऱ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या सिद्धांताला किंवा स्वरूपाला पूर्णतः असत्य मानण्यात येते. यासच नयाभास म्हणतात. नयाभासात सत्यांश असतानाही एकांताचा आग्रह, अन्य सत्याचा अस्वीकार असतो.